नमस्कार. चला, आज कम्प्युटरच्या जगातल्या एका मोठ्या रहस्याचा उलगडा करूया. आपला कम्प्युटर एकाच वेळी इतकी सारी कामं कशी काय करतो? ह्या मागची जादू आज आपण समजून घेणार आहोत. म्हणजे विचार करा, एकाच वेळी गाणी ऐकणं, इंटरनेट वापरणं आणि बॅकग्राऊंडला काहीतरी डाउनलोड होणं, हे सगळं एकदम कसं काय शक्य होतं? एखाद्या जादूच्या खेळासारखं वाटतं नाही का? चला तर, आज याच जादूमागचं तंत्र उलगडून पाहूया. तर खरं सांगायचं तर ही सगळी कामं एकाच वेळी होतच नाहीत. हो, हा एक अतिशय हुशारीने तयार केलेला भ्रम आहे आणि या तंत्रज्ञानाला म्हणतात मल्टी प्रोग्रॅमिंग. तर गंमत अशी आहे की आपला सीपीयू म्हणजे कम्प्युटरचा मेंदू एका वेळी एकच काम करू शकतो. पण तो इतक्या प्रचंड वेगाने वेगवेगळ्या कामांमध्ये म्हणजे प्रोसेस ए, मग बी, मग सी असा स्विच करतो की आपल्याला वाटतं सगळं एकत्रच चालू आहे. हीच ती खरी कसरत आहे जी ऑपरेटिंग सिस्टीम पडद्याआड करत असते. मग या संपूर्ण खेळाचा मुख्य कलाकार कोण आहे? चला ओळख करून घेऊया. द प्रोसेस. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रोसेस म्हणजे प्रत्यक्षात चालणारा प्रोग्रॅम. म्हणजे जेव्हा आपण कुठलाही ॲप सुरू करतो तेव्हा तो नुसता एक प्रोग्रॅम न राहता एक जिवंत सक्रिय प्रोसेस बनतो. प्रोग्रॅम आणि प्रोसेसमध्ये एक मोठा फरक आहे. बघा, प्रोग्रॅम म्हणजे हार्ड डिस्कवर शांतपणे पडून असलेली एक फाईल, जसं की आपल्या फोनमधलं एखादं ॲप आयकॉन. पण जेव्हा आपण त्या आयकॉनवर क्लिक करतो तेव्हा तो प्रोग्रॅम मेन मेमरीमध्ये येतो आणि एक सक्रिय प्रोसेस बनतो, जी सीपीयूचा वापर करते. याचं एक छान उदाहरण आहे जेवणाची रेसिपी म्हणजे प्रोग्रॅम आणि ती रेसिपी वापरून प्रत्यक्ष जेवण बनवणारा शेफ म्हणजे प्रोसेस. प्रत्येक प्रोसेसला काम करण्यासाठी मेमरीमध्ये स्वतःची एक जागा दिली जाते. इथे आपण तीच रचना पाहतोय. समजा ही त्या प्रोसेसची स्वतःची एक कार्यशाळा आहे जिथे तिचं सगळं काम चालतं. चला, या कार्यशाळेत डोकावून बघूया. याचे 4 मुख्य भाग आहेत. टेक्स्ट विभागात प्रोग्रॅमच्या मूळ सूचना असतात, डेटा विभागात कामाला लागणारी स्थिर माहिती आणि हीप आणि स्टॅक हे 2 डायनॅमिक भाग आहेत, जे प्रोसेसला काम करताना तात्पुरती माहिती साठवण्यासाठी मदत करतात. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट. प्रोसेसच्या जन्मापासून ते तिच्या शेवटपर्यंतचा एक प्रवास असतो. हो, खरंच, प्रोसेसचं सुद्धा एक आयुष्य असतं. आणि हा आहे त्या प्रवासाचा नकाशा. ही प्रोसेस स्टेट डायग्रॅम आपल्याला दाखवते की एक प्रोसेस तिच्या आयुष्यात न्यू म्हणजे नवीन, रेडी म्हणजे तयार अशा वेगवेगळ्या अवस्थांमधनं कशी जाते. चला, या प्रत्येक अवस्थेबद्दल थोडं जाणून घेऊया. सगळ्यात आधी प्रोसेस न्यू अवस्थेत तयार होते. मग ती सीपीयूची वाट पाहत रेडी रांगेत उभी राहते. जेव्हा तिची वेळ येते तेव्हा ती रनिंग अवस्थेत जाऊन आपलं काम सुरू करते. समजा तिला एखाद्या फाईलची किंवा आपल्याकडून काही इनपुटची गरज लागली तर ती वेटिंग अवस्थेत जाते आणि काम संपलं की टर्मिनेटेड अवस्थेत जाऊन संपते. हा प्रवास सतत चालू असतो. पण आता एक प्रश्न उभा राहतो. विचार करा, रेडी रांगेत इतक्या प्रोसेसेस आहेत पण सीपीयू तर एकच आहे. मग ही निवड नेमकी कोण करतं? याचं उत्तर आहे शेड्यूलर. शेड्यूलर म्हणजे आपल्या सिस्टमचा वाहतूक पोलीस. तोच ठरवतो की कोणत्या प्रोसेसला पुढे जायचा सिग्नल द्यायचा आणि सीपीयूकडे पाठवायचं. पण हा वाहतूक पोलीस प्रत्येक गाडीची म्हणजे प्रत्येक प्रोसेसची नोंद कशी ठेवणार? त्याला प्रत्येक प्रोसेसबद्दलची सगळी माहिती हवी असते नाही का? आणि ही माहिती मिळते प्रोसेस कंट्रोल ब्लॉकमधून, ज्याला पीसीबी असंही म्हणतात. इथे दाखवल्याप्रमाणे हे प्रत्येक प्रोसेसचं स्वतःचं ओळखपत्र किंवा पासपोर्ट आहे, ज्यात त्याबद्दलची सगळी महत्त्वाची माहिती लिहिलेली असते. ह्या ओळखपत्रात काय काय असतं? तर प्रोसेस सध्या कुठल्या अवस्थेत आहे, तिचा आयडी नंबर काय आहे, तिचं काम कुठपर्यंत आलंय, अशी सगळी माहिती. आणि याच माहितीमुळे ऑपरेटिंग सिस्टीम कोणत्याही प्रोसेसला मध्येच थांबवून नंतर पुन्हा बरोबर तिथूनच सुरू करू शकते. आणि याच पीसीबीमुळे ती जादू शक्य होते, ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो. या जादूच्या तंत्राचं नाव आहे कॉन्टेक्स्ट स्विच. मग कॉन्टेक्स्ट स्विच म्हणजे नेमकं काय? तर ऑपरेटिंग सिस्टीम एका प्रोसेसचं काम थांबवते, तिची सगळी सद्यस्थिती तिच्या पीसीबीमध्ये सेव्ह करते आणि लगेच दुसऱ्या प्रोसेसची माहिती तिच्या पीसीबीमधून लोड करून तिचं काम सुरू करते. ही अदलाबदल इतकी जलद होते म्हणजे सेकंदात हजारो वेळा की आपल्याला मल्टीटास्किंगचा तो भ्रम निर्माण होतो. तर ही होती प्रोसेसची कहाणी. पण तंत्रज्ञान कधीच एका जागी थांबत नाही. याच प्रोसेस या कलाकाराचं एक नवीन, अधिक वेगवान आणि कार्यक्षम रूपही पुढे आलं. आणि ते रूप म्हणजे थ्रेड. थ्रेडला
लाईट वेट प्रोसेस असंही म्हणतात. म्हणजे कसं, जिथे प्रत्येक प्रोसेसला स्वतंत्र मेमरी लागते, तिथे एकाच प्रोसेसमधले अनेक थ्रेड्स तीच मेमरी एकत्र वापरतात. त्यामुळे काय होतं, तर त्यांच्यामधलं कॉन्टेक्स्ट स्विचिंग प्रचंड वेगवान होतो. थ्रेड्समुळे फायदा काय होतो, तर ॲप्लिकेशन्स जास्त प्रतिसाद देतात. उदाहरणार्थ वर्डमध्ये आपण टाईप करत असताना बॅकग्राऊंडला स्पेलिंग चेक करणारा थ्रेड चालू असतो, ज्यामुळे आपलं टायपिंग थांबत नाही. नवीन प्रोसेस तयार करण्यापेक्षा हे खूपच किफायतशीर आणि कार्यक्षम आहे. तर पुढच्या वेळी जेव्हा कम्प्युटरवर एकाच वेळी गाणी, डाउनलोडिंग आणि ब्राउझिंग सुरू असेल, तेव्हा हे नक्की आठवेल की पडद्यामागे प्रोसेस, शेड्यूलर, पीसीबी आणि थ्रेड्सची एक अदृश्य पण अतिशय वेगवान कसरत चालू आहे, जी ह्या सगळ्या जादूला शक्य करते.